मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊया. कल्याण डोंबिवली तळोजा उल्हासनगरचा पाणी पुरवठा आज बंद. जांभूळ जलशुद्धीकरण केंद्र आणि बारवी जलवाहिनीचे देखभाल दुरुस्तीचं काम हाती. धारावी पुनर्विकास प्रकल्पातील 1000 बांधकामांचं सर्वेक्षणाचा वेग वाढवण्यासाठी 100 पथकं तैनात करणार. मुंबई विद्यापीठाची पदवी विक्रीला समाज माध्यमांवर 10-12 हजारात बनावट गुणपत्रिकेची विक्री होत असल्याचं उघड. उन्हाच्या झळांमध्ये भारनियमनाचा जाच. मागणी वाढल्यानं वीज उपकेंद्रामध्ये बिघाड. ठाणे जिल्ह्याच्या अनेक भागात पुरवठा खंडित. मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतुकीमध्ये बदल. गर्डरच्या कामामुळे आज रात्रीपासून उद्या पहाटे 4 वाजेपर्यंत मुंबईच्या दिशेनं वाहतूक बदल लागू. ठाणे वाहतूक पोलिसांची माहिती. मुंबई पालिकेच्या आपत्कालीन विभागावरच आपत्ती. डिझास्टर मॅनेजमेंटमधील 58 पैकी 46 हॉटलाईन बंद. सेवा सुरू करण्यासाठी पालिकेचं एमटीएनएलला पत्र. वीज पारेषण मनोरे जनहिताचे असल्याचं उच्च न्यायालयाकडून स्पष्ट. मनोरे हटवण्यास न्यायालयाचा नकार. मुंबईत सर्वाधिक तृतीयपंथी मतदार मालाडमध्ये. मतदारसंघनिहाय तृतीयपंथी मतदारांचा आढाव्यामध्ये मालाडमध्ये सर्वाधिक 339 तृतीयपंथी मतदार. कांदिवलीच्या चारकोप सेक्टर 2 मधील सूर्यमुखी मंदिरामध्ये रामनवमी उत्साहात साजरी. विठ्ठल रखुमाई मंदिरातून श्रीरामाच्या पालखीचं जल्लोषात स्वागत.